माकडे दिसत आज आईला माकडा पण सुधरत नाही खपतायत. तुम्ही बघितली असेल गाडी ती आपल्याला आता घेऊन जायचं रोहाला सर्व्हिसिंगसाठी. तर आपण निघू थोड्याच वेळात. तर पूर्ण गाडी सर्व्हिसिंग केल्यानंतर कशी वाटते आपण बघू. धुवू आज मस्त आणि जाऊ खेळायला. आज मॅच आहे तलागरला कबड्डीची, तर तिकडे जायचं आहे आपल्याला. तर चला निघू लवकरच. तर मित्रांनो आपण आता निघालोत रोहाला जायला. आता आपण थोड्या वेळात खिंडीत पोचू. बघू शकता तुम्ही रस्ता जास्त येईल तर चालू नाही ठेवत. पब्लिक चला आपण पोचू. आवाज येत असेल का नाही माहिती नाही. आता ऍडजस्ट करा जाऊन पुढे थोड्या वेळेला दाखवतो तुम्हाला आवाज येते का नाही. बंदार खिंडीत आहे म्हणून जास्त व्हिडिओ नाही शूट करू शकत. ते बघा थोडक्यात थोडका अर्धा तास तरी लागेलच पोचायला. हे बघा बंदार. आता तुम्ही माकड बघा, माकड कसं बसलं. दिसतात काय. हे बघा कसा खातोय. माकडच वाटत. हे साला घाबरत पण नाही. मित्रांनो ऊन जाम कडक आहे त्यामुळं व्हिडिओ थांबवता अशीच वाईज करत जातो. हे बघा जाम माकडे दिसत आज. हा बघ काय करतं. आईला माकडा पण सुधरत नाही खपतायत. ऊन पण जाम बेकार लागतंय. चला डायरेक्ट आता शोरूमलाच चालू करतो व्हिडिओ रोहात पोचल्यावर. तर चला भेटू तिकडेच. मित्रांनो आता आपण आहोत मेढ्याला. मेढ्याच्या इथून एक आपल्याला किल्ला दिसतो. त्या नाव अवचितगड आहे. गड आहे, किल्ला नाही तर गड आहे. तर तुम्ही कधी गेला नसाल तर नक्कीच या. रोहाला जाताना मेढागाव लागतं पहिला. मेढ्याच्या इथून आतमध्ये जायला एक रस्ता आहे, तिथून वाट आहे त्याची. मग दाखवतो किल्ला कसा आहे तो. गड आहे. इथे एक सीडी आहे, तिथे एक त्याच बाजूला एक गुफा आहे. वरती गेलो आम्ही आणि तिथं अजून पण झेंडा फडकत असतो. कधी रोहाला आलात तर गडावर नक्की जा. जाम भारी म्हणजे जामच भारी आहे गड तो. अजून पण तिथं टाक्या आहेत. जाम असा बघायसारखं आहे. कधी गेलो तर दाखवतो, तिथली व्हिडिओ काढतो. तर तुम्ही जर आलात कधी मेढा साईडून रोहाला जायला तर नक्की जा गडावर आणि गड बघून घ्या. तर आपण ज्या गॅरेजसाठी आलो होतो तो गॅरेज का आपल्याला भेटला नाही. तर आपण आलो दुसऱ्या गॅरेजमध्ये. रोहालाच आहे पण दुसरीकडे आहे. हॉटेल अशोकाच्या समोरच आहे. बघू शकता. आता आपली गाडी घेतली दादानी खोलायला. बघू आता किती खर्च येत आहे, दाखवतो पूर्ण खोलताना पण. खर्च किती येईल तेवढा मला सांग पहिले.
तू टाकलं की फायदेन पडशील. नंतर काय माहिती आहे ड्रम आहे ना आतला हा. हे तू जाऊन नंतर ना अनबॅलेन्स मधलं खाईल पूर्ण. टायराचा जो ड्रम आहे ना तो पूर्ण खाईल. मग तुला वरती 3-4 हजार रुपये खर्च. मग तुझा या 1000-1500 मध्ये काम होईल तेच करून सांगितलं. आता केलं तर किती होईल? जी पण बेरिंग गेले गिअरबॉक्सची या गाडीची तर याला खर्च सांगा पुरा टोटल सर्व्हिसिंग पकडून. आवाज नाही मारे तर लायनरला चिपकून तर नॉर्मल प्ले दाखवते. अरे पुरा सेटिंग उतरवली ना. B6 आहे 6G आहे. हां तर मग तीच काय नॉर्मलच काय ते राहते नको एवढा नको केलायला पण जायचं हा मला ठीक आहे चालेल. मागचा टायर तर पूर्ण काढून टाकलं त्याने तो साफ करतो. आपल्या मेकॅनिक पूर्ण ओपन नाही करतो. बाकी BS6 इथला सांगितलं समजत नाही. कधी ती केलीच नव्हती कधी सर्व्हिसिंग. एकच ह्या वर्षी तर केलीच नाही, दोनदाच केली होती. हा एक फिल्टरात नाही मेन आपले गाडी काय इकडेच असते, आम्ही असतो मुंबईला. हा अरे 8 तास ना लाईट करू लूज काढा काढतो थांबा. बघू शकता किती माती आहे, पूर्ण माती माती झाली आपली. सर्व्हिसिंग करतच नाही, नुसते वापरता म्हणून वापरता आम्ही. टाईम नाही ना भेटत शेट लोका. तर बघू आज केल्यानंतर कशी गाडी चालते. मागच्या टायरची तर बेरिंगच गेले, त्याला आता खर्च येईल. मरू दे, बघू नंतर. बघ कसं क्रॅश बीश गेलेत. अब तो पूरा ही खोल दिया सामने वाला. कोणत्या गाडीत एवढी घाण आहे काही कमेंट नक्की करा. तशी झाली ओके, पण वाटत नाही नवीन काय. बाकी टायर बिअरचे इथं लावले ते वाईट.
बघू सध्या पुरतं तरी ओके आहे. गाडीतच धुवायला आणले, धुतल्यानंतर पूर्ण आपण जाऊ. बघू शकता आपली गाडी झाली तयार. तिथे काही व्हिडिओ काढताना आली म्हणून आलो मामाकडं. झाले अर्धवट पण ठीक आहे. चला एवढ्यातच ब्लॉग एंड करतो. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.